गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. येणाऱ्या आता या 4 ते 5 दिवसामध्ये सुद्धा ते चौथ्यांदा या उपोषणासाठी बसणार आहेत. सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी केली पाहिजे. सरकारनं मराठा तरुणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतले पाहिजेत. या प्रमुख मागण्यांसाठी चौथ्यांदा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले असून सत्ताधारी भाजप सरकारनं या उपोषणाकडे साफ दुर्लक्ष केल्यानं संपूर्ण सकल मराठा समाजाच्या वतीनं या सरकारचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मोडून करण्यासाठी सरकारनं नाना प्रकारे प्रयत्न करून योद्धा सरकारची परवानगी नसताना सुद्धा मराठा समाजाला दैवत म्हणून आम्हाला उपोषणाला चौथ्यांदा बसल्यानं संपूर्ण सकल मराठा समाज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा असला तरी लोकसभा निवडणुकीमध्ये जागा दाखवून सत्ताधाऱ्यांची अहंकारी वृत्ती कमी झालेली नाहीये. जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे सरकारनं दुर्लक्ष केल्यानं मराठा समाजात असंतोष पेटलेला आहे.